काय वाटतं तुम्हाला? काय 2-3 पॅरामीटर्स तुम्ही सांगणार, की ज्यामुळे तुम्ही कन्सिस्टंटली प्रिलिम्स क्लिअर केली, जिथं खूप स्ट्रगल करतायत मुलं? जेव्हा रिफ्लेक्ट करतो, की काय एलिमेंट्स असतील, तर मी 4 एलिमेंट्स बघू शकतो सर मेजरली. एक आहे, की फॅक्ट्स, है ना, जे मेमरी बेस्ड प्रिपरेशन गरजेचं आहे यू-पी-एस-सी प्रिपरेशनसाठी. त्याच्यावर मी योग्य प्रमाणात भर दिला. दुसरं आहे सर कन्सेप्ट्स. कन्सेप्च्युअल क्लॅरिटीशिवाय यू-पी-एस-सी सारख्या एक्झाममध्ये तुम्ही सामोरं जाऊच शकत नाही प्रिलिम्सला. तिसरं आहे सर कॉन्टेक्स्ट. यू-पी-एस-सी तुम्हाला एक ऑफिसर म्हणून जे तुमची स्किल टेस्ट करते किंवा तुम्ही उद्या चालून ऑफिसरचा रोल प्ले करू शकता की नाही हे बघते. तर त्यासाठी कॉन्टेक्स्चुअल अंडरस्टँडिंग, अवेअरनेस काय चाललंय जगात, है ना? मग पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमी असेल, त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये जो कॉन्टेक्स्ट आहे, हं. त्याची अंडरस्टँडिंग असल्याशिवाय अगेन फॅक्ट्स, कन्सेप्ट्स असली तरी मला नाही वाटत की होऊ शकतं. आणि मग जे युवराज सिंगकडे मला वाटतं स्किल तर असेलच, पण माइंडसेट किंवा टेम्परामेंट जे बघतो आपण, तर टेम्परामेंट त्या 2 तासांमध्ये एक्झिक्युशन करणं. बरोबर. कितीतरी आपण पाहतो की कॅपेबल कॅन्डिडेट्स आहेत. ते तिथे जातात. त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये आपण जे म्हणतो डी-डे हं. किंवा तो मोमेंट, त्या मोमेंटमध्ये ते एक्झिक्यूट करू शकणं, त्यासाठी जे प्रेशर हँडलिंग लागतं, या 4 गोष्टी मला वाटतं सर त्याच्यावर काम केल्यानेच करू शकलो आपण.